विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज पार्वती पते हर 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 महादेव मंगलमूर्ती मोरया एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोज तेज स्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासतुका आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाग्विलासिने जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मजरधई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा व्यासुबटा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम योंत प्रविश्य मम वाच मे माम प्रसुप्ताम संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं
सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. मस्तक माझा पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, वारकरी एवढा प्रभू भावी, तेने संपुष्टी राहावी. होय भक्ती केला तैसा, पुरवी धरा वितेच्छा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतनासाठी आजच्या कीर्तन सेवेच्या निमित्ताने निवडलेला अभंग विश्वसंत महाराजभूषण वैराग्य महामेरू संतवर्य देहुनिवासी इंद्रायण तटविलासी भागवत धर्म मंदिराचे कलश श्री संत ज्ञानोबारायांचे प्रियतम असणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग भक्तिपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारा भगवान परमात्मा भक्तीच्या जोरावर महात्म्यांच्या व प्रियतम भक्तांच्या हृदयारविंदात एकविध भावाने राहतो असा परमात्मा आणि त्या परमात्म्याची व्याप्ती जगद्गुरु तुकोबाराय एवढा या शब्दाने करतात. परमात्मा किती व्याप्त आहे त्याचं वर्णन या अभंगामध्ये आहे. ठला विठ्ठला वस्तुतः ज्याच्यापासून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे, हा विश्वाकार असणारा परमात्मा, विश्वनाथ असणारा परमात्मा, या जगताला प्रसवणारा परमात्मा भक्तांच्या हृदयात मात्र भावाश्रयाने राहतो आणि भक्तांकडून केलेली निरतशीय प्रेमपूर्वक भक्ती तो आपल्या ठिकाणी स्वीकारतो. भगवान परमात्मा भक्ताची याती कोणती आहे तो पाहत नाही, केवळ भक्ताचा प्रेमभाव शुद्ध भाव पाहतो आणि भक्ताने औपचारिकता म्हणून निमित्त मात्र म्हणून जगताचा करता परमात्मा फक्त भक्तानं दिलेलं पाणी किंवा तुळशीचं पान एवढा विश्व निर्माण करणारा परमात्मा तेवढ्याशा गोष्टींवर तेवढ्याशाच पदार्थांवर संतुष्ट होतो. असा त्याचं मूळ स्वरूप निर्गुण निराकार असूनही तो भक्तांच्या भक्तिप्रेमा खातर किंवा भक्तांच्या भक्तिप्रेमासाठी म्हणून निर्गुण स्वरूप सोडून सगुण साकार झाला, म्हणूनच त्याची भक्ती करता येऊ लागली. असा या अभंगाचा सरळ अर्थ. कीर्तन संपलं. चिंतन सेवा आता काय आणखी तुम्हाला काय सांगावं बरं. खरं तर सांगू, माझंच भाग्य मानावं लागेल, परम भाग्य, आणि कदाचित गुळाचं भाग्य. बरं असं माझं भाग्य असं म्हणावं लागेल की आपल्या या ठाणे शहरातील असलेलं हे आपलं श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आणि श्री संत ज्ञानोबारायांच्या आणि अखंड चिरकाल वास्तव्याने पुनीत झालेला आपला हा प्रदेश आणि या माऊलींच्या मंदिरातील असलेली सेवा, मला तर असं वाटतं बरं का, तुम्ही सगळेजण बसलेले, तुम्ही सगळेजण, मला असं वाटतं मी ज्ञानोबारायांच्या दारात म्हणजे ज्ञानोबारायांच्या मंदिरातच कीर्तन करतोय आळंदीच्या, असं मला खरोखर त्याची अनुभूती वाटली. माझ्या अंगावर काटा आला, वा शहरे आले माझ्या अंगावर. खरं अतिशय प्रसन्न वाटलं. मी कालच इथं आलो, मला आनंद वाटला. आणि काल गुरुपरंपरेने ज्यांची कीर्तन आहेत असे बोधले महाराज गुरुजनांची सेवा श्रवण करायला मिळाली, तेव्हा आता मी जय विठ्ठल करतो. आता कारण का,
मी काय तुमच्या पुढं सांगू शकत नाही. मी सर्वसामान्य साधा मनुष्य आहे. हो, मी साधा मनुष्य आहे. वारकऱ्यात राहिलेला असल्यामुळं कदाचित माझी म्हणजे वाक्य जुळवण्याची व्युत्पत्ती, पर्याय, काही उपक्रम, त्या वाक्याचा उपसंहार हे माझ्याकडून कदाचित होईल, उपद्घात होईल, न होईल, हे काही माझ्याच्याने जमणार नाही. कारण तुम्ही अनेक कीर्तनकारांची कीर्तनं ऐकून कीर्तनकार इथून वाटेला लावलेली माणसं आहात. का असं का म्हणलो? कारण आपल्या या पुण्यभूमीमध्ये पुण्यजनांचे, ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य केवळ ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचा एवं सर्वच संतांचा संप्रदाय वाढवण्यामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य खर्च घातलं, एवढंच काय, त्यांच्यापासून निर्माण झालेली पिढीसुद्धा माझ्या वडिलाची निराशिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा हेच एक ध्येय घेऊन विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, अशा कीर्तन सुखाने धवळून काढणारी त्यांचीही परंपरा आपल्या इथं सेवा करती झालेली आहेत. गुरुवर्य, गुरुजनांची नावं घेणं अतिशय आदराचं वाटतं. गुरुवर्य, ज्ञान भांडार, अहो ते तर म्हणायचे माझी आई ज्ञानोबाराय आहेत, माझी आई ज्ञानोबाराय आहेत. मग मी आईचं दूध पिण्यासाठी जसं बाळाला तोंड धुवून यावं लागत नाही, दंतमंजन करून यावं लागत नाही, झोपेतून उठलं पारोशे जरी असलं तरी पारोशा तोंडानं आईच्या स्तनाला जे दूध पितं, असं ज्ञानेश्वरीचं एवं उपनिषदाचं एवं वेदार्थाचं एवं संस्कृत आदी ग्रंथाचं आदी करून सर्वच वेदार्थशास्त्राचे ग्रंथ ज्यांनी आपल्या मुखात रात्रंदिवस बसवले, हरिभक्तीपरायण गुरुवर्य, कीर्तनश्रेष्ठी असे संप्रदाय प्रेमी देगलूरकर बाबा यांची इथं कीर्तनं झालेत. खांदारकर गुरुजी आमच्या संस्थेचे जुने जाणते, अगदी एकनाथ महाराजांचा अंश अवतार म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही असे गुरुवर्य प्रातस्मरणीय दांडेकर मामा महाराज यांची इथं सेवा झालेली आहेत. त्यामुळं आता इथलं जी भक्तीची, ज्ञानाची आणि वैराग्य त्यागावर जी निर्माण झालेली ही स्पंदन आहेत, ती माझ्यासारख्या साध्या कीर्तनकाराला कीर्तन करून देतील का? आणि आपणही बहुश्रुत श्रोते आहात. तुंडा महाराजांची कीर्तनं ऐकलीत, मामासाहेबांची कीर्तनं ऐकलीत, थोरा मोठ्यांची कीर्तनं ऐकतात, सदगीर बाबांची इथं कीर्तनं ऐकलीत. तसंच आम्ही ज्यांना गुरुस्थानी मानतो एवं आमच्यासारखे नवोदित साधे कीर्तनकार ज्यांना खरोखरच पूर्णाची पोळी वाटतात म्हणजे आहेचच, तेही अशी तशी नाही, शुद्ध गावरान गाईचं तूप घालून केलेली पूर्णाची पोळी आज आमच्यासारख्या साध्या शिळी भाकरी खाणाराच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभे आहेत, हे आमचं भाग्यच आहे. आमचे गुरुवर्य पाटील बाबा महाराज यांची प्रवचनं, यांची कीर्तनं आपण नेहमीच ऐकता आहात. त्यामुळं आता मी तुम्हाला काही सांगावं असा माझ्याकडे काही अधिकार नाही, पण आपल्या श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळाने माझ्याकडे का कुणास ठाऊक सेवा दिली असेल, मी या पात्रतेचा नसताना सुद्धा माझ्याकडे सेवा दिली. बहु ज्ञानोबाराय, तुकोबाराय आदी करून तुम्ही सर्व श्रोते मायबाप, बहुश्रोते मजवर कृपा आशीर्वाद करावा आणि मला कृपेची भीक घालावी. कारण माझ्या ठिकाणी अवगुण आहेत. काय अवगुण आहेत? एक तर मी मनात लोभ ठेवून कीर्तनाला उभा आहे. नाही, खरं सांगितलं काय हरकत आहे? मी इथं आहे तो लोभ ठेवून कीर्तनाला उभा आहे. दुसरी गोष्ट, माझी ही मानवी प्रकृती अनेक काय झालं अनेक अवगुणांची खाण आहे. माझ्यामध्ये काम, क्रोधाधिक विकार, विषयांबद्दलची आसक्ती, एवढे सगळे अवगुण आहेत. आणि
माझ्या ठिकाणी बुद्धीची चांचल्यता, शब्दाची दरिद्रता आणि बुद्धीवर असणारं, मन बुद्धी चित्ताधिकावर असणारं जाढ्य, याच्यामुळं कदाचित चुकीचं चिंतन तुम्हा सर्व बहुश्रुत श्रोत्यांच्या कानावर आलं. आणि जर तुमच्याजवळ आई वडिलाचं काळीज असेल तर तुम्ही सर्वांनी माझी ओटी भरून मला क्षमा करावी अशी मी आपल्याकडे याचना करतो. आणि काहीशा वेळात कीर्तन संपवतो आपलं, काहीशा वेळात चिंतनाचा प्रयत्न करतो. ठला विठ्ठला, विठ्ठल 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 एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावी. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याची व्याप्ती एवढा या शब्दाने सांगतात. एवढा या शब्दाची व्याप्ती आजपर्यंत मला तरी असं वाटतं कितीतरी साहित्यिक झाले, कितीतरी व्याख्याते झाले, अगोदर आमच्यापेक्षाही श्रेष्ठ कीर्तनकार झाले, तरी सुद्धा एवढा या शब्दाची आणि तुकोबारायांच्या भाषेत असणाऱ्या एवढ्या शब्दाची व्याप्ती, उंची, खोली, लांबी, रुंदी वगैरे त्याची परमाणुता मोजू शकत नाही. एवढा हा शब्दच मोजता येत नाही. एवढा केवढा होईल? एवढा केवढा होईल? एवढा केवढा होईल? एवढा या शब्दाची लांबी, रुंदी, खोली मोजता येत नाही. एक सांगू, दुष्प्राप्य असलेल्या गोष्टी साध्य होतील. दुष्प्राप्य असलेल्या गोष्टी साध्य होतील. दुष्प्राप्य आहेत ह्या. जमिनीपासून आकाशाची उंची मोजता येईल ना मेजर टेपने? नाही, पण तेही मोजता येईल. अजून सांगू, आपला समुद्र जवळच आहे, उडी टाकायला काय हरकत नाही. समुद्र आहे ना, समुद्र जवळच आहे. समुद्राचं पाणी किती लिटर आहे हे मोजता येणार नाही, पण शक्य झाल्यास तेही मोजता येईल. येते पहा लक्षात, तेही मोजता येईल. अजून पृथ्वीची परमाणुता मोजता येणार. पृथ्वी तुम्हाला पृथ्वी पण माहित नाही? तुम्ही काय अंतरिक्षात भरारे मारतात का काय? अरे पृथ्वीची परमाणुता मोजता येणार नाही, पण शक्य असल्यास ईश्वर कृपेने पृथ्वीची परमाणुता मोजता येईल. अजून सांगू, याच्याही पलीकडं हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाची परमाणुता मोजता येईल. त्याच्याही पलीकडे सांगू, पंचमहाभूत ज्याच्याकडून निर्माण झाली, या पंचमहाभूतांच्या ठिकाणी असणारं एक एक लक्षण मनुष्य बुद्धीला मोजता येईल. येते का बघा लक्षात तुमच्या? मला असं वाटतंय सांगावं, हे म्हणावं सुद्धा लागणार नाही. पंचमहाभूत ज्यांनी बनवली, त्या पंचमहाभूतांची, सर्व पंचमहाभूतांची परमाणुता मोजता येणे शक्य आहे ना? शक्य आहे. ते होईल. कारण आपले नील आर्मस्ट्रॉंग म्हणा, विमानांचा शोध लावणारे म्हणा, हे मोठमोठे शास्त्रज्ञ, आणखी मंगळावरचे जे काही आणखी काही शोध घेणारे जे आहेत ते हे सगळं करता येईल. पण ज्याच्यामुळे हे जगदंबर, ज्याच्यामुळे ज्याला विश्व म्हणतो, त्या विश्वात आपण जिथं राहतो, ते विश्व ज्यानं बनवलं त्याला मोजता येईल? त्याला मोजता येणारच नाही हो. म्हणून एवढा शब्द आहे. त्याची परमाणुता, त्याच्यासाठी आकारमानता मोजता येणार नाही.
म्हणून एवढा या शब्दाची लांबी, रुंदी, खोली, उंची मोजता येणार नाही. कदाचित एवढा या शब्दाने अणुपेक्षा लहान, आणि कदाचित रेणूपेक्षा व्यापकही ठरेल. परमात्म्याला कोणत्या स्वभावाने, कोणत्या गुणदोषाने किंवा आपलं कोणत्या पर्यायाने त्याची निवड एवढा या शब्दाने होईल काही सांगता येत नाही. कारण ज्यानं हे विश्व निर्माण केलं तो स्वतः सांगतो, माझ्या एका रोमात अनेक ब्रह्मांडाची एका रोमात. थोडस सादृश्य उदाहरण म्हणून सत्राजिताची कुमारी सत्यभामा, भगवान परमात्म्यावर आलेला सैमंतक मण्याचा आळ आणि त्या आलेल्या आळाचं निर्धारण करण्यासाठी म्हणून परमात्म्यानं सैमंतक मणी शोध लावला. तो सत्राजिताच्या हाती आणून दिला आणि तो सत्राजिताने तो आपल्याकडे घेतला. सत्राजिताने देवाचे आभार मानले आणि सत्राजिताने अदवा तद्वा बोलला होता त्याबद्दल क्षमाही मागितली. आणि देवा, आपण सर्वज्ञ आहात, तेव्हा माझी एक इच्छा आहे. काय? माझी ही जी मुलगी आहे, कोण? सत्यभामा, माझ्या या मुलीचा आपण पत्नी म्हणून स्वीकार करावा आणि तुम्हीच या माझ्या मुलीच्या योग्यतेचे वर दिसता, अन्य कोणी दिसत नाही. तुम्ही माझ्या मुलीचं पाणीग्रहण करून, तिचे वरण करून आणि खरोखर मला क्षमा केल्यासारखा असा मला आनंद वाटेल, तेव्हा तुम्ही माझ्या मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार करावा. देवाने ते मान्य केलं. देव म्हणाला, माझा हा द्वापार युगातला अवतार त्याच्यासाठीच आहे. मी राम अवतारामध्ये एकीसाठी फिरत होतो, वन आहे का नाही? राम अवतार काय झालं? नाही ना, काय एका अवतारामध्ये वन भटकलो. अनेक ऋषी मंडळींना मी त्यावेळेला आश्वासनं दिली. मिथिलावासी, अयोध्यावासी, दंडकारण्यवासी ऋषी मंडळी यांनाही त्यावेळेला मी आश्वासनं दिली, मी तुमच्या सर्वांचा स्वीकार आणि पुढच्या अवतारामध्ये करेन. म्हणून आता मला ते शक्य आहे. मी तुमची मुलगी, मी माझी पत्नी म्हणून स्वीकारू इच्छितो. सत्राजिताला आनंद वाटला आणि मग सत्राजिताने लग्न वगैरे त्यांची ती विधिवत जे काय असेल ते नियम केले. आणि नारद महर्षी तिथं आले. नारदाने विचारलं, देवा, अगोदरच एक सिम कार्ड घरी पडून आहे आपलं, अगोदरच म्हणजे घरी आहेत, म्हणजे रुक्मिणी आहे, तिची परवानगी. अरे, तिची परवानगी घेण्यासाठी काय गरज आहे? माझा हा अवतारच असा आहे. 16 सहस्त्र भोगीशी, ब्रह्मचारी म्हणविशी, लटिकेची ठकविशी, कुलुलुलुलू. नामदेवराय वर्णन करताय. कुलुलुलुलू याचा अर्थ चारी वेदांसाठी हे अक्षर आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे चारीही वेद ज्याच्या ब्रह्मचारी व्रताची लीला वर्णन करता करता मुके झाले म्हणून कुलुलुलुलू. जसं की हे तुमच्या लक्षात येतंय का? जसं की आपल्या घरी असणारं लहान लेकरू आणि ते जास्त गोंडस असल्यानंतर, गोंडस असल्यावर त्याला काय उपमा देता हो आपण? काय उपमा देतात? तुमच्या घरी गोंडस लेकरं अजिबातच नसतात का? मग सांगायला काय हरकत आहे बाबा, आहे ना? काय सांगित? अहो, माझ्या ज्ञानोबारायांनी, माझ्या तुकोबारायांनी परमात्म्याला काय म्हणून उपमा? विठाई ही उपमा चांगली आहे, पण किठाई, किठाई म्हणजे काय? आपण एखाद्या मित्राला कसं म्हणतो? आपण जर आवडीचा असेल तर, अरे ए माझ्या म्हणजे त्याचं नाव जर सोनबा असेल, ए सोनबा का टोनबा असं म्हणतो का नाही? हे टोनबा म्हणजे काय आहे सांगा? ते प्रेमाचा अतिशय आहे. तसं नामदेवरायांनी परमात्म्याच्या स्वरूपाच्या सिद्धीसाठी किंवा ब्रह्मचारी व्रताच्या एकविधपणासाठी नामदेवरायांनी त्याला शब्द काय द्यावेत म्हणून पुढे बोललेत.
चारीही वेद ज्याच्या पुढे मुके होतात, कुलू लू लू लू, यू 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 यू, आहा आहा आहा, पुढं ब ब ब ब ब, आहे का नाही? हे जे शब्द आहेत ते प्रेमातिशयाने भक्तियुक्त अंतकरण विशेष ज्ञान अधिकारावर संपन्न होऊन असे शब्द निघतात. येते का पहा लक्षात? म्हणून असा जो आहे तर म्हणजे माझा अवतार याच्यासाठी नाही, मला अनेक स्त्रिया या अवतारांमध्ये आहेत आणि त्या सगळ्या स्त्रियांचा उद्धार माझ्या करवीचा आहे, म्हणून मी लग्न करतोय आता सत्यभामेशी. अहो मान्य आहे, पण पहिले तुमचे सासरे, तुमचे पहिले सासरे, आता यांचे पहिले सासरे कोण? भगवंताचे पहिले सासरे आहे का नाही? समुद्र आहे ना. लक्ष्मी कुणापासून झाली? आपल्यात जे मंगल अष्टका म्हटली जाते ना वर्ष श्राद्धाच्या वेळेला, आपलं काय ते हे असं होतं बघा कसं तरी. तुमच्या सगळ्यांच्यामुळं तुम्ही आहे ना सगळे बारकाईनं ऐकताय, त्यामुळं माझ्याकडे दडपण आलं. तुम्ही जर बारकाईनं ऐकत नसताना आणि ही महाराज मंडळी नसती ना, मग काहीही दडपून दिलं असतं. ऐका ते बाकीचं जाऊ द्या, वात्रटिका सोडा, मुख्य बाजूकडे या. मला मुख्य असं सांगायचे, याचा लक्ष्मीचा वडीलच आहे ना. समुद्र कुठून म्हणजे लक्ष्मी कुठून झाली? आपण मंगलाष्टकात म्हणतो ना, ज्यांची लग्न झाले त्यांनी तरी आठवा. हे आठवा. आपल्याला किती लक्ष्मी असावी? अरे लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुराहा धन्वंतरी चंद्रमा गाव कहा मधुगा स्वरास्वर गजो. पुढचं माझ्या पाठ नाही. म्हणजे हे लक्ष्मी ज्याच्यातून निर्माण झाली तो समुद्र. नारदांना देव म्हणतात, अहो तो सासरा माझ्या चांगला ओळखीचा आहे. हो, पण एक काम करा, ते जर आता त्यांना मी लग्नाला बोलवेन, लग्नाला जर त्यांना मी बोलवलं तर इथं वऱ्हाडी मंडळी पैकी कुणीही राहणार नाही. अक्षदा टाकण्याचा विधी तर लांबच, मी त्यांना बोलवलं तर असं नाही. तुमचे सासरे आहेत ते, आणि पहिल्या बायकोच्या वडिलांना ही गोष्ट कानावर घातली पाहिजे. कदाचित त्यांनी पुढे जाऊन कोर्टात तुमच्याबद्दल जर खटला टाकलास तर मग पहिल्या बायकोला पोळी द्यावी लागेल आणि तुम्हाला अखंड ब्रह्मचारी राहावं लागेल. म्हणजे बायका असून तरी काय उभे. हो, तुमच्या लक्षात येत आहे ना? मग म्हणले नाही, अहो माझं ऐका, सासरे बुवांना बोलवा. मुद्दा इकडे यायचा आहे आपल्याला की परमात्म्याने बर म्हणले, नारदा तुमचं ऐकतो, मग चला माझ्यासोबत, तुम्हीही माझ्यासोबत चला, साक्षी पुरावे म्हणून तुम्ही असा, आणि मी आमच्या सासऱ्यांना लग्नासाठी निमंत्रण देतो असं म्हटले. आणि मग भगवान परमात्मा गेले सासरे बुवांच्याकडे. आपल्या बायकोचे वडील आहेत म्हणून आदराने नतमस्तक झाले आणि नारदांना सांगायला लावलं, तुम्ही सांगा यांना आपल्या जावयाचं दुसरं लग्न आहे, तुम्ही आपल्या जावयाचं दुसरं लग्न आहे, तुम्ही लग्नासाठी किमान आशीर्वाद स्वरूप म्हणजे अक्षदा आहेत त्या टाकण्यासाठी यावं. समुद्रदेव प्रगट झाले, नतमस्तक झाले. देवा तुम्ही तर ब्रह्मांडाचे धनी, आणि तुमच्या लग्नाला मी जरी तुमचा सासरा असलो तरी मला बसण्यासाठी जागा. समुद्र बारीक आहे का मला बसण्यासाठी? अहो माझ्यासाठी एकट्यासाठी वोल्वो बस पाहिजे. माझ्या कुटुंबाचा तर विचार सोडाच, कुटुंब मी माझं नाही आणणार, पण मला येण्यासाठी तरी असं एवढं पाहिजेल आहे. मग मात्र काय केलं असेल देवाने? काही नाही, आपल्या अंगावरची एक रोममुळी, एक केस उपटला, एक रोममुळी काढली आणि समुद्र देवतेच्या पुढं आडवी धरली. संपूर्ण समुद्र
संपूर्ण समग्र समुद्र ज्या एका रोमामध्ये सामावून जागा शिल्लक राहिली, मग ज्याच्या एका रोमामध्ये एवढा मोठा समुद्र जर सामावला जातो, तर परमात्म्याच्या स्वरूपाकार एवढा हा शब्द कुठं ठेवायचा? कुठं ठेवणार सांगा ना? त्याची व्याप्ती करता येत नाही. एवढा या शब्दाची कदाचित तुम्ही आपण एवढा या शब्दाची व्युत्पत्ती करू, पण पदार्थासाठी म्हणून, दृश्यमान असणाऱ्या वस्तूसाठी म्हणून. उदाहरण अतिशय सोपं. मगाशी तुम्ही सगळे जेवायला बसलेत की नाही? याच्यातला मी सोडून कुणी जेवलं नाही सांगा? अजिबात जेवला नाही? वा वा, धन्य माता पिता तुमच्या. तुम्ही जेवला नाहीत हे बरं आहे. करू भजन भोजन, पण आमचं उलटं झालं. करू भोजन भजन असं झालं. ऐका ऐका, भोजन वाढणारी जी वाढपी मंडळी आहेत, पंक्तीला बसलेली महाराज मंडळी वगैरे सगळी बसलेली असतात. जेवायला वाढल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा वाढपी झाल्यानंतर नंतर जे कोणी मग शिरा असेल, कोणी भात असेल, कोणी लापशी असेल, कोणी काही पदार्थ वाढणारे पंक्तीत फिरतात. भात हवा का? शिरा हवा का? आमटी पाहिजे का? वरण पाहिजे का? डाळ पाहिजे का? भाजी पाहिजे का? भजी पाहिजेत. म्हणजे नव्हती म्हणून आठवण करून दिली. हे काय पाहिजे तेवढं सांगा आणि मग ते पदार्थ येतात. कुणी एखादा शिरावाला घेऊन येतो. अहो मला असं जर म्हणलास तू, मला एवढा शिरा वाढा. आता किती वाढायचा त्याला एवढा म्हणल्यावर? का ते अख्खं आणलेलं घमेलं त्याच्या पुढं मांडायचं का? काय करायचं का? नाही काय म्हणायचं? मग त्याला सांगावं लागेल, अहो जास्त नाही, जास्त नाही, जास्त नाही. अहो एवढा ते सुद्धा वस्तूच झाली. एवढा म्हणण्यापेक्षा अहो किती वाढू? काय नाही, जास्त नको. उगच नारळा एवढा शिरा वाढा, कमी झाला. नारळा एवढा कुणी एखादा नको नको, अहो मला महाराज म्हणते, अहो जरा घ्या, माझ्या शेजारी बसलात, आज तुम्ही कीर्तनकारांच्या पंक्तीला जेव्हा थोडासा घ्या शिरा, मला जास्त नको. उगच सफरचंदा एवढा वाढा, कदाचित तोही जास्त होईल. दुसरा म्हणे मला जास्त होतो. उगच लिंबा एवढा वाढा, ज्याच्या गळ्यात माळही नाही, फाळ नाही, असा काय म्हणेल हो? मला किती शिरा वाढा. हा, तुम्हाला अनुभव आहे का काय? विठ्ठला 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 शब्दाने जसं त्या शिरा घेणाराने सांगितलं, मला जास्त होतो. नारळा एवढा, सफरचंदा एवढा, लिंबा एवढा, किंवा तुम्ही सांगितलं हा तेवढा. एवढा जसं हे पदार्थासाठी वाचक म्हणून ठरेल, तसं परमात्मा वाचक आहे का किंवा वस्तू स्वरूप आहे का? ज्ञानोबा सांगतायत परमात्मा वस्तू आहे, तरी परमात्मा ऐसे हे जे एक वस्तू असे हे, पण ती वस्तू वाढता येत नाही. परमात्मा ही वस्तू आहे मान्य आहे, पण त्या वस्तूचं वाटप करता येत नाही. पण त्या वस्तूला वाटप म्हणण्यापेक्षा एकमेकांमध्ये त्या वस्तूचं प्रोक्षण, संक्रमितीकरण जर करायचं असेल, तर तो कशाने प्राप्त होईल? जे एक वस्तू असे, पण पुढं महत्वाचं आहे ते दिसे कशामुळे? ज्ञानाची स्तव अन्य पर्यायाने एवढा या वस्तूविषयी परमात्मा दर्शकता दर्शविता येत नाही. मग परमात्म्यासाठी तुकोबारायाने एवढा हा शब्द वापरला, तो चुकीचाच ना? काय तुमचं म्हणणं आहे? चुकीचा नाही? चुकीचा. अहो कारण
ज्यांनी आपलं आयुष्याच्या आयुष्य पिढ्याच्या पिढ्या परमार्थात घालवले, परमात्म्याच्या शोधनार्थ ज्यांनी पिढ्याच्या पिढ्या घालवल्या, सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा, यांचं बोलणं व्यावृत्त कसं ठरेल? यांचं बोलणं चुकीचं कसं ठरेल? होणारच नाही. त्यामध्ये व्युत्पत्ती कशी येणारच नाही. दुजेपणा कसा येईल? अजिबात येणार नाही. द्वैत येणार अजिबात नाही. उलट द्वैत निरसन करणारे संत महात्म्यांचे शब्द, एवढा या शब्दाने परमात्म्याची स्वरूप सिद्धी कशी कशी वर्णन करतायत, फक्त त्याचे पर्याय पाहू. पर्याय आपण रात्रीचं हे चिंतन ऐकलं. वस्तुतः उपनिषदकाराने परमात्म्याची 2 रूपं सांगितलेले आहेत. मी त्याचा विस्तार करणार नाही. काल तुम्ही चिंतन ऐकलंय. उपनिषदकार सांगतायत द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तम चैवामृतम च, असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक स्वरूप आहे मूर्त आणि दुसरं आहे अमूर्त. रात्री महाराजांनी बोधले गुरुजींनी सांगितलेलंच आहे. परमात्म्याचं स्वरूप आहे सगुण साकार, निर्गुण निराकार. असे अनेक आपण प्रमाण सुद्धा पाहिलेली आहेत काल. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ झाले, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरिशी भजे. परमात्म्याचं ते स्वरूपच आहे. मग सांगा ते स्वरूप आहे तर कसं आहे सांगा? ते अव्यक्त आहे, निर्गुण निराकार आहे. 2 स्वरूप सांगितलेत ना उपनिषदाने. सांगितली. ज्ञानोबारायांनी त्याच्यावर तर भाष्य उत्तम केलं. ज्ञानोबाराय सांगतात, भगवंता अरे तुला काय म्हणावं बाबा? तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एको गोविंद रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण म्हणो सगुण निर्गुण एक गोविंद रे. हनुमाने ना हनुमाने ना हनुमाने ना, सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. हनुमाने ना हनुमाने ना हनुमाने ना हनुमाने ना. मी म्हणलं का हे सगुण निर्गुण एकू गोविंद. त्याला सगुणही म्हणा निर्गुणही म्हणा, माझ्या बाला काहीही म्हणा, कोणतंही लक्षण द्या त्याला ते लागूच पडतं. बरं सगुण त्याला म्हणालो तरी तो निर्गुणाची खोळ बैसलाशी घेऊन म्हणजे निर्गुण स्वरूप होतो. आणि निर्गुण म्हणावं
तर योग्य धर्म संस्थापना करण्यासाठी योग्य प्रकारचा युगधर्म जाणून परमात्मा पुन्हा अवतारालाही येतो. बरं, त्याला अवताराला येण्यासाठी दुसऱ्या कुणाचं सहकार्य घ्यावं लागत नाही. त्याचीच असणारी दैवी गुणमयी माया, या मायेच्या अनुषंगाने जे परब्रह्म स्वरूप असलेला तोच मायेचा संकल्प करतो आणि माया प्रसवतो. मायेच्या करवी रामकृष्णादिकी शरीर धारण करतो. रामकृष्णादिकांची शरीर सांगा बरं, त्या रामकृष्णादिकांच्या ज्या मूर्तीतलं किंवा रामकृष्णादिकांच्या त्या सगळ्या लीलाभूत असणाऱ्या त्या देवातलं जे तत्व आहे ते कोण आहे सांगा. अहो, राम असला तरी तो निर्गुणच, कृष्ण असला तरी तो निर्गुणच, विठ्ठल असला तरी तो निर्गुण, गुरुदेव दत्त असला तरी तो निर्गुणच, अजून गणपती बाप्पा असला, भगवान शिवशंकर असले तरी निर्गुण. त्यातलं ते निर्गुणत्व श्रेष्ठ आहे ना, आहे का नाही. भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, अरे अर्जुना काय वेड आहेस तू, परी नेनसीच गावंडिया, अरे किती गावंडळ आहेस. अर्जुन विचारतो, का मला गावंडळ म्हणणारा तुम्ही कोण? तुम्ही तर माझ्या बायकोचे भाऊ आहात. अर्जुनाची बायको कोण? हा, आणि सुभद्रेचा भाऊ कोण? विसरले काय? मला वाटलं शाहरुख खान म्हणताय काय. अरे ऐकून, अहो सुभद्रेचा हा भाऊच आहे ना. हो, परमात्म्याबद्दल आणि 11व्या अध्यायामध्ये सांगितलंच ना अर्जुनी, सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सख, आहे का नाही. तू माझा सखा आहेस, तू माझा मित्र आहेस, तू माझा आचार्य, सगळं काही तू माझा आहेस, पण तू एवढा व्याप्त आहेस हे मला कळालं नव्हतं. मग तू असा असताना आणि भगवान परमात्मा सांगताय तू माझा जीवलग असताना, तू माझा नर नारायणाचा अवतार म्हणजे तू माझाच अवतार आहेस ना. 10व्या अध्यायातल्या 75 विभूती ज्या सांगितल्या त्याच्यात अर्जुनाचं नाव आहे की नाही. तुम्ही रोज गीता उशाला ठेवून झोपताना 9 वाजता आपलं म्हणजे वाचून, काय चुकलं तर माझं सांगाव. तुम्ही अहो गीतेत परमात्म्याने सांगितलं, अरे अर्जुना स्वतः तू सुद्धा माझंच रूप आहेस. नारद, कपिल मुनी, धन्वंतरी, मनु, त्वष्टा ही माझीच रूप आहे. अश्वत्थ वृक्ष माझंच रूप आहे. उच्च श्रवा घोडा माझंच रूप आहे. अनंत नाग, वासुकी सर्प ही माझीच रूप आहे. हे सगळं माझ्या स्वरूपात. देवा तू एवढा जर स्वरूप सिद्धी म्हणजे तुझ्याकडे जर असेल आणि माझं हे रूप असं तुझंच आहे असं म्हणतोस, मग एवढं जर व्यापक असशील तर मला ते तुझं रूप दाखव. असं म्हटल्यावर अर्जुनावरच्या प्रेमामुळे देवाने दिव्य दृष्टी देण्या अगोदर आपलं विश्वरूप प्रगट केलं आणि मग डोळे दिपले अर्जुनाचे. आहा हा हा. देव म्हणतो, अर्जुन म्हणतो, आय देवा, हे मला तुझं रूप पाहवत नाही असला नको. त्यापेक्षा माझ्या रथावर सारथ्यपर्ण करणारा माझ्या बायकोचा भाऊ कृष्ण हेच तुझं रूप बरं आहे. एवढं दिव्य रूप समोर प्रगट केलं आणि मग देवाने अर्जुनाबद्दल खंत व्यक्त केली. अरे देवा, अरे घरी कामधेनू, पुढे ताक मागे. आपल्या घरात कामधेनू गाय आहे, पाहिजे तितकं ताक आता पिलंच ना. एकाने कोपावर कोप पिले. अरे घरी कामधेनू आहे, पाहिजे ते सिद्धी करणारी कामधेनू आहे आणि तू म्हणतो की हे माझं तुझं रूप. अरे खरं तर माझं ते मुद्दल स्वरूप आहे. ज्ञानोबा सांगतात की नाही, माझं हे मुद्दल स्वरूप आहे, पण अंग सांडोनी छाया आलिंगी तो सीमा. अरे अर्जुना, माझं हे मुद्दल स्वरूप म्हणजे निर्व्याज स्वरूप आहे. मी कसा आहे, अजहा, नित्यहा, शाश्वतहा, पुराणहा,
समोहम सर्वभूतेषु असा मी आहे. नैनम छिंदती शस्त्रांनी असा माझं स्वरूप आहे. मी असा स्वरूपाने तुला दर्शनाभूत झालो तरी सुद्धा तू म्हणतोस ते सारथी पण बरं तेच बरं. आहा हा परी नेनसीच गावंडे या. अरे गावंढळ अर्जुना, तुला माझं जे मुद्दल स्वरूप आहे ते नको आणि माझी छाया म्हणजे सावली, छाया अंग सांडूनी छाया म्हणजे सावलीला आलिंगन दिल्यासारखं. जसं की आपण आपल्या आवडत्या माणसाला आलिंगन देण्यासाठी त्या माणसाला बाजूला ठेवलं आणि त्याची सावलीच कवटाळत बसलो तर ती व्यक्ती मिठीत येते ना. तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीला सुद्धा आलिंगन देत नाही. अरे बाबा, सावलीला किती आलिंगन दिलं म्हणजे ती ज्या व्यक्तीची सावली पडली ती व्यक्ती आलिंगनात येईल नाही येणार. भगवान परमात्मा अर्जुनाला हे सांगतात, अरे अर्जुना, अंग सांडोनी छाया हे जे माझं मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूप तुला मी प्रस्थापित केलं, तुला दर्शनाभूत केलं, ते सोडून माझी सावली. याचा अर्थ असा, परमात्म्याचं मुद्दल स्वरूप निर्गुण निराकार आहे, जे सर्वस्यचाहम हृदय सन्निविष्टो. सांगा बरं किती व्यापकता आहे परमात्म्याच्या या स्वरूपाची. एक सांगू, तुमच्या आणि माझ्या हृदयात, सगळ्यांच्या हृदयात आत्माराम नांदतो हे ज्ञानोबारायांनी सिद्ध केलंयच ना. तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावर. हे जर ज्ञानोबारायांनी सिद्ध केलंयच ना. सगळ्यांच्या हृदयात आत्मचैतन्याने तो परमात्मा राहतोच ना. दिसतो का? मग नाही का? दाखवा. दिसत नाही, कोठे न दिसे पहा, नाही दिसत तो. पण मात्र तुमच्या आणि माझ्या हृदयात. मला असं म्हणायचे, आपण सगळे वारकरी, आपण सगळेजण पुरुष वर्ग, तुमच्यात मीही धरा, आपल्यात जो नांदतो तो आत्मा नांदतो. लक्ष आहे ना? आपल्या हृदयात नांदतो तो आत्मा आणि आपली माता उलट ताई लोक तुम्ही सगळे बसलाय, तुमच्यात कोण नांदती? आत्मी. आत्मी नांदते ना. अरे बा, अहो सर, बर आपल्या अपोजिट जातीचे पहा, मानव जात सोडून सगळे पहा ना. बैल, म्हैस, बैल, घराघरात बैल कमी आहेत का? आपलं म्हणजे गावाकडे शेतीत असं म्हणायचंय मला. बैल, म्हैस, तुम्ही लक्षण दुसरीकडे नेऊ नका हो. काय असं? मी आपल्या घरी जातो. अरे बैल असो, म्हैस असो, घोडा असो, कुत्रा असो, गाढव असो, गीताकार सांगतायत महात्म्याला जो सर्वत्र समबुद्धी झाला त्याला फक्त मनुष्यातच ईश्वराचं दर्शन नाही, स्त्रियांमध्येच ईश्वराचं दर्शन नाही, तर सर्वत्र त्याला परमात्म्याचं दर्शन आहे. शुनी चैव स्वपाकेच पंडितः समदर्शना. या विश्वात सर्वत्र भरून उरलेल्या परमात्म्याचं व्यापकत्वाने त्याला दर्शन आहे ना. आहे ना दर्शन. मग तो जो ज्याच्याकडे पाहतो तो देव स्वरूपानेच पाहतो ना, का जीव स्वरूपाने पाहतो? जीव स्वरूपाने पाहायला गेला तर त्याच्या ठिकाणी दोष येतील. ज्या वस्तूकडे आपण पाहू त्या वस्तूचे दोष समोर प्रगट होतील. शंकर या नावाशी तुम्ही शंकर नाना मोरे म्हटलं तर शंकर नानाचे दोष सगळे पुढे घेऊन तुम्ही शंकर नानाचं दर्शन घेणार आहे. शंकर नाना गायक आहे खरा, पण त्याच्या अंगी एक ताठा आहे, याच्यासारखा चाली म्हणणारा कुणीच नाही. शंकर नाना आहे खरा, पण अतिशय चंचल वृत्तीचा आहे. शंकर नाना
आहे खरा, पण त्याच्या ठिकाणी काय काय दुर्गुणच आहेत. तुम्ही जर वस्तू स्वरूपाने माझ्याकडे पाहाल, गुणदोषी सगळे समोर येतील, पण या शंकर नानातलं जे आत्मचैतन्य आहे ते भगवान शिव स्वरूप आहे. असं जर पाहाल तर शंकर नानातलं देवतत्व दिसेल का माणूस तत्व दिसेल? परमात्म्या स्वरूप असणारं माझ्यातलं जे देवतत्व आहे ते तुम्ही पाहाल. तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा, म्हणजे सर्व भूत मात्रात व्याप्त असणारा परमात्म्याचं दर्शन महात्म्यांना जे आहे ते आपल्याला होईल सांगता येत नाही. कदाचित गुरुकृपेचे नि थावे, माता हात ठेविला नव्हे थापटीला. कदाचित आपल्याला सद्गुरु कृपा झाली तर ब्रह्मांडात व्याप्त असणाऱ्या सर्व भूत मात्रांमध्ये नांदणाऱ्या आत्मचैतन्याचं दर्शन होईल. कर्मसाम्य दशा योग्य स्थितीला पोचल्यावर आपल्याला तेही सद्गुरुनाथ भेटतील, आपल्यालाही आपल्या पदाचं आणि आपण कोण आहोत याचं दर्शन घडवतील, नंतर होईल. पण तोपर्यंत तरी सर्वत्र परमात्मा आहे. आपण वेगळं राहून परमात्म्याचं अस्तित्व मानावं लागेल ना? लागेल. ज्ञानोबाराय सांगतायत काय परमात्म्याचं अस्तित्व म्हणावं. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, ठाव कोठे नाही उरला, नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असा विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव कोठे नाही उरला. आज मी या दृष्टीने पाहिला. परमात्मा सगळीकडे आहे. एवढंच काय, सगळ्यांच्या पाठाचं प्रमाण पहा. जेने हे विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरियले सत्ता मात्रे आपुल्या. ज्ञानोबारायांचंच हेही प्रमाण आहे. एवढंच काय, तीर्थयात्रेला चालत असताना ज्ञानोबारायांनी परमात्म्याच्या स्वरूपाची व्याप्ती नामदेवरायाला सांगितली. अरे नामदेवा, तू ज्याला विठ्ठल म्हणतो सांगत असताना त्यांनी ते हृदयाचं, मानवी हृदयाचं परीक्षण करून पाहिलं तर त्या हृदयामध्ये असं त्यांनी गुरुजींनी सांगितलेलं होतं. म्हणून सांगतो या, माझ्या पदरचं नाही. ते गुरुजी म्हणायचे, त्यांनी सांगितलेलं मी ऐकलं की त्यांनी सांगितलं होतं की हृदयामध्ये मानवाच्या, फक्त माणसाच्याच हृदयात धरा, बाकीच्याच सोडा. हृदयात फक्त शेंगदाणा बसेल एवढी पोकळी आहे आणि त्या पोकळीतच आपलं आत्मचैतन्य राहतं. मी असं म्हणतो, कोणाची हार्टची ऑपरेशन झालेत, त्यांनी बघायला काय हरकत आहे? हा, अहो ती पोकळीतलं स्वरूप आपल्याला दिसणार आहे का? नाही दिसणार. परमात्मा मग नाही का? आहे. मग सिद्धता करून दाखवाल. निर्गुण स्वरूपाने सिद्धता करायची असेल तर योग वाशिष्ठांमध्ये असलेला योग सगळा लक्षात आणावा लागेल. ज्ञानोबारायांनी 6व्या अध्यायामध्ये तुमच्या माझ्या हृदयात असणारं निर्गुण स्वरूप, जे अचिंत्य स्वरूप पाहण्यासाठी जो अक्षर ब्रह्मयोग, आपलं काय तो 6वा अध्याय तोच आहे ना. ठला विठ्ठला 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 तोच आहे ना. अहो त्याच्या श्लोक सांगतो मग तुमच्या लक्षात येईल. मग ते काय असेल ते असो. चुकलं ना, चुकलं. गीतेच्या तर बाहेर गेलो नाही ना. मी भले बाहेरनं परीक्षा देईन,
मला मुद्दा एवढा सांगायचा आहे, गीतेतला जो 6वा अध्याय आहे त्या 6व्या अध्यायामध्ये योग सांगितलेला आहे. संप्रेकाक्षक नाशिकाग्रम दिशश्चा नवलोकयन असं जे म्हटलेलं आहे आणि त्याच्या खाली ज्ञानोबारायांनी जे लिहिलेलं आहे ते परमात्म्याचं स्वरूप शोधण्यासाठी तत्वविद पुरुष सद्गुरुनाथांच्याकडून अनुग्रह घेतो आणि त्या अनुग्रहाचा परिपाक आपल्या ठिकाणी अनुभवाने अनुभूतीस यावा म्हणून तो एकांतात जाऊन बसतो. तिथं बसण्यासाठी आसन कसं असावं, तिथलं स्थान कसं असावं हे सगळं शोधतो आणि सद्गुरूंनी दिलेल्या बोधामृताचं पुरश्चरण अखंड करतो. त्याला बसायचं कसं हेही सांगितलेलं आहे. त्याला निहटी वज्रासन म्हणा. निहटी वज्रासन म्हणजे आपलं आत्मचैतन्य शोधायचे आहे ना, आपल्यातली आत्मानुभूती घ्यायची आहे ना, आपलं आत्मचैतन्य शोधायचे ना, मग शोधण्यासाठी तो निर्गुण स्वरूप आहे याच्यासाठी चाललंय आणि ते शोधण्यासाठी तो एकांतात जाऊन बसतो. पांडवा आयशा ठाव जोडावा का निगुडमठ होवा शिवाले अशा ठिकाणी जाऊन बसतो. सद्गुरुनाथांनी त्याच्यावर बोध केल्यामुळं त्या बोधाचं अनुष्ठान करतो. त्या अनुष्ठानाने आपलं आत्मचैतन्य शोधण्यासाठी बसतो. पण बसण्यासाठी आसन कसं असावं, तृणासन असावं, मृगजिनासन असावं, व्याघ्रजिन वगैरे असावं. त्याच्यावरही धूत वस्त्राची घडी कुठं कसं कशाला कसं बसावं याला सुद्धा शास्त्र आहे. देवपूजा करत असताना निरासन बसू नये. येते का पहा लक्षात. जरी पंक्तीत जेवायला बसला तरी निरासन बसू नये. बाबा मला दुःख वाटलं 2 दिवस. मला खाली बसून जेवायची सवय, तू खुर्चीवर जेवल्यावर. तुम्ही सगळेजण खुर्चीच्या खाली बसून जेवलात ना. अरे बाबा बसण्यासाठी आसन असाय, शुद्धता असावी. कुठेही बसलं तरी जुनी म्हातारी माणसं बघा, गावाकडली जुनी म्हातारी माणसं आपल्या खांद्यावर टावेल नाही तर लुंगी असणार. जिथं जातील तिथं पाहुणा आपल्याला आसन टाकेल त्याची वाट नाही बघायची. आपल्या खांद्यावरची लुंगी उपरनं खाली टाकायचं आणि त्याच्यावर बसायचं. आसनाविरहित बसू नये. मग साधना करण्यासाठी आसन नको का? त्यातल्या त्यात हरिणाचं कातडं, वाघाचं कातडं चालेल. प्लास्टिकचं आसन चालणार नाही. आसनाचा विधी सांगितलेला आहे. बरं बसावं कसं त्याच्यासाठीही सूत्र सांगितलंय. ज्ञानोबारायांनी सांगताना सांगितलं, योग वाष्टितामध्येही ते आलंय, माझ्याही वाचनात सुरूसूत्रातून मी वाचलेलंही आहे आणि मी तुम्हालाही ते सांगतो आणि गुरुजींच्याकडूनही ऐकलंय. बसण्यासाठी आपल्याला पायाला 2 टाचा आहेत. ज्याच्या टाचा नाहीत त्याचा भाग सोडून टाचा आहेत. 1 टाच गुदस्थान आणि 1 टाच जननेंद्रियाच्या खाली 4 बोटाची शिवण आहे. तिथं मूलाधार चक्र राहतं. त्या मूलाधार चक्रापासून शरीरामध्ये 6 चक्र आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अजून अनाहत चक्र, अजून विशुद्ध चक्र आणि इथं आज्ञा चक्र. 6 चक्र आहेत ना. मोजली नाहीत तुम्ही? अरे अरे माझं कीर्तन वाया जाणार. 6 चक्राचं भेदन करणारी कुंडलिनी जगदंबा ती आपल्या पाठीच्या कण्यात राहते. आपल्या पाठीच्या कण्याला इथं जे माकड हाड म्हटलं जातं, इथं जे मुख्य कण्याचा भाग जिथून सुरू होतो त्याला मेरुदंड पर्वत म्हणतात. आणि या मेरुदंड पर्वताच्या ठिकाणी सुषुम्ना नाडी तिचं सर्पिणीच्या आकाराची, आरक्त वर्णाची, म्हणजे महिलांच्या सुवासिनी स्त्रीच्या कपाळावर असणाऱ्या लालग्या टिकली सारखी. कुंकू म्हणणारच नाही मी. आणि तीही लावण्याचं ठिकाण पार नाकाच्या शेंड्यावर. अरे हा काय दुसऱ्याला मजला देताय का काय? जाऊ द्या.
बाकीचं मोरू द्या. बाकी आपल्याला कीर्तन संपवायचं आहे. तुमच्या सगळ्याची भोजनाची वेळ पाहून मला संपवलं पाहिजे. मला फक्त एवढा या शब्दाची व्युत्पत्ती सांगण्याकरता हे सगळं तुमच्यासमोर सोंग करावं लागतंय. मग ती कुंडलिनी शक्ती जागृत करण्याकरता आपल्यात असणाऱ्या 72,000 नाड्या, मी काय 72,000 पाठ करून आलो नाही. आणि ज्यांची कोणाची 72,000 नाड्याची अपेक्षा असेल त्यांनी इथं न मोजता घरी जाऊन मोजा. माझं काही म्हणणं नाही. मुख्यत्वे असलेल्या आणि गुरुजींनी सांगितलेल्या नाड्या सांगतो. हस्ती, जिव्हा, पुषा, अलंबुषा, यशस्विनी, कुद्धू, तुर्यगा, पद्मिनी इत्यादी नाड्या आहेत शरीरात. त्यातल्या प्रमुख 3 इडा नाडी डाव्या बाजूने, पिंगला नाडी उजव्या बाजूने, पाठीच्या कण्यात मेरुदंड पर्वतापासून इथं ब्रह्मद्वारापर्यंत, ब्रह्मरंध्रापर्यंत सुषुम्ना नाडी वाहते. आणि या नाडीच्या मुख्य ठिकाणी आपली जी चेतन स्वरूप असणारी जगदंबा आदिमाया शक्ती नागिनीच्या आकाराची, नागिनीचे पिले कुंकुमे नहाले, वळण घेऊन आले शेजे जैसे. तिची 3.5 वेटुळे इथं कंदामध्ये आहेत. नाभिस्थान आणि जनेंद्रियाच्या मध्ये जो पोटाचा भाग आहे याला स्त्रिया आणि आपण सगळे ओटी पोट म्हणतो. याला योगशास्त्रामध्ये कंद असं नाव आहे. या कंदात तिची 3.5 वेटुळे आहेत आणि पाठीच्या कण्यात तिचं तोंड आहे. आणि ती कुंडलिनी शक्ती अधोमुख सर्पिणी, थाप कवा तरी टाका, अधोमुख सर्पिणी निजेली असे. ती कुंडलिनी शक्ती झोपलेली आहे. साधकाने आपली स्वात्मसुखाची, आत्मचैतन्याची, परब्रह्म स्वरूपाशी आणि निर्गुण स्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी अनुभूती घ्यावी ना, मग त्याने साधना करावी आणि ती कुंडलिनी शक्ती जागृत करावी. तीही कशी जागृत करायची त्याचेही काही बंधन आहेत. हो, आपली एक टाच गुदस्थानाला, दुसरी टाच असणारी शिवण आहे 4 बोटाची, तिथं लावायची. दोन्ही टाचा दाबून बसायचं आणि मग आपण घेतलेला प्राणवाहक वायू आणि पोटात असणारा अपान वायू गुदाच्या ठिकाणातून जाऊ नये म्हणून टाचा दाबून बसायचं. प्राणवाहक वायू एका नाडीने घ्यायचा, दुसऱ्या नाडीने तो उच्छ्वासा वाटे बाहेर जाणार. पण घेतल्यानंतर तो काही काळ आपल्या जठराग्नीत राहिला पाहिजे, मगच त्याचं आणि पुन्हा रेचन करायचं. त्याला 3 प्रक्रिया आहेत, पूरक, कुंभक आणि रेचक. या 3 प्रक्रिया अशा केल्या जातात. साधारणपणे आपण श्वास घेतो तो किती वेळा? सकाळ, दुपार, संध्याकाळ. डॉक्टरने जशा गोळ्या खायला सांगितल्या तशाच आपण श्वास घेतो आणि मधल्या काळात त्याचं सिलेंडर सारखा क्वाक बंद करून ठेवतो ना. मग सांगा बरं, श्वास कुठला आहे का नाही? श्वास तंबाट्याचा श्वास नव्हे, ब्रेडला लावून खातात तो श्वास नाही. अरे जीवना जो श्वास आपण घेतो, योग सूत्रकार सांगतात मनुष्य मात्र 21,600 वेळेला श्वास घेतो आणि त्या श्वासाच्या उच्छ्वासाच्या चयापचय क्रियेच्या द्वारा सद्गुरूंनी दिलेला बीज मंत्र त्याचं पुरस्चरण करायचं. सांगू थोडंसं सांगू. आपण एका नाडीनं श्वास आत घेतो. श्वास आत घेताना त्याचा ध्वनी काय होतो ऐकलाय का? ज्यांनी आहे ना, अरे बाबा तुम्हाला सांगू, तुम्ही आपला श्वास नाही शोधा. सांगू का? शांत राहा. संपलं आपलं कीर्तन, झालं. हो, काय माहितीये का, आता हे असली थोडंसं ऐकायला जड जातं, पण तुम्हाला म्हणजे माझ्या बालबुद्धीप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय. हे श्वास घेण्यासाठी एका नाडीने श्वास घेतला आतमध्ये, त्याचा सकार ध्वनी होतो. आतमध्ये जाताना त्याचा ध्वनी सकार. कधीतरी एकांतात बसा कधीतरी एकांतात. आपण काय
एक एकांतात जरा चिंतन करून बसावं. मग सकार ध्वनी एका नागपुडीने त्याचा सकार ध्वनी असा होतो आणि उच्छ्वासा वाटे त्याचा हकार ध्वनी होतो. पण हे दोन्हीही नाद एकवटले असता इडा आणि पिंगला या दोन्हीही नाड्या बंद होऊन जो श्वास सुषुम्नेच्या द्वारे चालतो त्याचा ध्वनी आहे सोहम. तुकोबराय त्याच सोहमाच्या शब्दात आहेत. ऊर्ध्वमुखे आळविना सोहम शब्दाचा नाद आरूप जागविना दाता घेऊन या चंद घेऊन आला दान निज तत्व निज बोध स्वरूपी मेळविले नाव ठेविला वेद. ते सोहम स्वरूप आपलं आहे आणि ते सोहम स्वरूप शोधण्यासाठी योग सूत्रकार सांगतात योगासाठी अष्टांग योग केला आला पाहिजे. यम नियम आसन ध्यान धारणा प्राणायाम प्रत्याहार मग समाधी. आणि ती समाधी एका जन्मात तरी शक्य नाही. जर त्या समाधीच्या तुम्ही जर जवळ जाऊ पाहिलात तर ती परमात्माच त्याची आरशी परिस्थिती करतो. देहाधिक असणारे काम क्रोधाधिक विकार दर्शनाभूत द्रष्टे करतो आणि त्याला भेडसावायला लावतो. ज्ञानोबराय सांगतायत साधका ते भेडसावी परी बिहावेना. रूप स्पर्शादी विषय अंतकरणात सुप्त रूपाने राहिलेले ते साधना करू देत नाहीत. त्यावेळेला ते त्रास देतात साधकाला. मग साधकाने अचळ अशा सद्गुरु बोधावर असं राहावं आणि बोध संपन्न होऊन त्या सोहम तत्वाचा शोध घ्यावा. ज्ञानोबाराय सांगतायत माझी गुरु माऊली खरं सांगू का गुरु माऊलीनच मला हे सोहळे प्राप्त करून दिले. म्हणून सेवका तुझे नि स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पुढं पाळीशी तू. सोहम सिद्धी माझ्या सद्गुरुनाथांनी मी त्यांना पाहिलं तर ते माझे सद्गुरुनाथ फक्त निवृत्तीनाथ राहिले नाहीत तर ते व्यापक झालेले मला असे दर्शन झालं. असं सद्गुरु बोधामृताने तुष्टपुष्ट झालेल्या साधकाला परमात्म दर्शन एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे भावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टे राहावे तेने संपुष्टे राहावे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा तेने संपुष्टे राहावे राहावे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा फल श्री ज्ञानदेव तुकारा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकारा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई एवढा या शब्दासाठी एवढाच हार पुरेसा आहे. एवढा प्रभू भावे परमात्म्याचं निर्गुण स्वरूप शोधण्यासाठी योग सुखाचा जरी विचार केला तरी त्या योग सुखाने परमात्माचं स्वरूप अनाकलनीय आहे. कदाचित तो योगी जर साधनातून भ्रष्ट झाला तर पुन्हा त्याला जन्म मरणाची फेरी करावी लागते. योग सुखाने योग सिद्धीने परमात्म स्वरूप निर्गुण स्वरूपाला जाऊन पोचेल याच्याबद्दल वादच नाही. पण एकनाथ महाराज सांगतायत निर्गुणाचा बोध कठीण, मानवाच्या बुद्धी अगम्य जाण, शास्त्राशी न कळे ऊन खून वेदी मौन्य धरियले. परमात्म्याच्या या सोहम स्वरूपाचं आकलन वेदाधिकाला होत नाही तर मग तुमच्या माझ्यासारखा हाडामासाचा देह असलेल्या माणसाला परमात्म्याचं सोहम स्वरूप कळेल ना. अनाकलनीय स्थितीमध्ये असणारा परमात्मा एवढा प्रभू, निर्गुणापेक्षाही भिन्न गुणातीत असा परमात्मा, एका क्षणात माये करवी सगळी सृष्टी निर्माण करणारा परमात्मा एवढा प्रभू. आणि तोच परमात्मा सगुण झाला जी गोविंदू अति स्वानंद कंदू स्वलीला. एकनाथ महाराज सांगतात तोच निर्गुण असणारा सगुण झाला जी गोविंदू, तोच निर्गुण असणारा परमात्मा सगुण झाला. त्याला काय म्हणावं बाबा आणि कसा म्हणावं. उलट ज्ञानोबाराय सांगतात बस त्याच्या स्वरूप सिद्धी करतात त्याला बरवच म्हणावं. बरवावो हरी बरवावो बरवावो हरी बरवावो बरवावो हरी बरवावो बरवावो हरी बरवावो बरवावो हरी बरवावो. गोविंद गोपाळ गुण करवावो 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 गोपाळ गुण करवावो बरवावो हरी बरवावो बरवावो हरी बरवावो बरवावो हरी बरवावो बरवावो हरी बरवावो
हेच म्हणावं, वा वा पांडुरंगा परमेशा, हे अचिंत्य अगोचरा बरवाय असतो. अजून कसा आहे सावळावो, अजून कसा आहे पाहता पाहता ध्यान लागले चित्ताव, अजून कसा आहेस तू परम आवडीचा आहेस. पडिये व हरी पडी. परमात्म्याला कोणतंही लक्षण द्यावं, कोणतंही लक्षण द्या ते त्याला लागूच पडतं. कधी निर्गुण म्हणा, कधी सगुण म्हणा, कधी गोविंदू म्हणा, कधी आनंदू म्हणा, कधी कसाही म्हणा, परमात्म्याला ही सगळी लक्षणं लागू पडतात. आणि सगळ्या लक्षणापासून जो व्यावृत्त होऊनही मायेच्या सगळ्या सृष्टीचा लय करून आपण मात्र एकमेवा द्वितीय राहतो, असा तो एवढा प्रभू. आता त्याची लक्षणं सांगू आणि साधारणपणे सकाळी 10 वाजता आपण कीर्तन सोडू. याच्यासारखा व्यापकपणात तोच एवढा प्रभू. याच्यासारखी सत्ता कुणाकडे आहे सांगा? मंत्र्याची सत्ता किती वर्ष बस, पण परमात्म्याची सत्ता त्रिकाल अबाधित. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, किंवा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, एवढी परमात्म्याची सत्ता. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुरू चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता. ही ज्याची सत्ता. वृक्षाचे ही पान हलेच्या आमदाराच्या हस्ते. असं आहे का? अरे चाले हे शरीर बायकोची या सत्ते. कोण बोलतो पाकिस्तानी? तुमच्या बरोबर मी पण हसलो, पोट भरून हसलो. अरे झाडाची पानं तू हलवतो, पर्वत बैठका न संडावी ही ज्याची सत्ता, ही आज्ञा. समुद्री रेखा नोलांडावी ही आज्ञा. काय मियाची नियमला साता, जो काळू ग्राशी तसे भूता, ही सुद्धा त्याची सत्ता. एवढा सत्ताधारी परमात्मा, याच्यासारखा दुसरा कुणी नाही. एवढा प्रभू. बर देखणेपणात म्हणाल तर याच्यासारखा देखणा कुणी आहे का? याची नावही देखणी, हा ना हात दिसायला नावापेक्षाही देखणा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे. असा दिसायला सुद्धा देखणा, ज्याच्या समोर लक्ष्मी लाजली. नुसत्या लाजण्यामुळे लक्ष्मीच्या पोटी पुरुषातला श्रेष्ठ पुरुष. आपली तुम्ही जर आपल्या बाबांची जर कोटी वाचली असेल, त्याच्यात लिहिलेलं आहे, त्याच्यात आहे लिहिलेलं. औसले सोपच कराय म्हणून मगाशी म्हणलो, तूप घालून पुरणाची पोळी, खरपूस भाजलेले, फक्त खाणारानं नीट खावी अशी. आणि जो ज्याच्या सौंदर्याला पारावार नाही, लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटाला पुरुषातला श्रेष्ठ सुंदर पुरुष. आपण पुरुष आहोत ना? विसरले का काय? नाही ना? अरे मग तुमच्या माझ्यातला पौरुषेयपणा, तुम्ही सर्व माता वर्ग, तुमच्या सर्व माता वर्गातलं सौंदर्याचं स्थित्यपणा, ज्याच्या स्वरूपामुळे तो स्त्रियांचं सौंदर्य काय आणि पुरुषांचं सौंदर्य काय याच्यापेक्षाही आहे ना. अहो एकाच वेळेला जर दोघांची मनोरथ तो पूर्ण करत असेल, येते का पहा लक्षात. एकाच वेळेला आदिपुरुष भगवान शिवशंकराला रासलीला कशी चालते पाहण्यासाठी गेला. आणि त्या शंकराचं सांगतोय, या शंकराचं नाही, पण त्या शंकराचा अनुभव हा शंकर सांगतो, एवढं ध्यानात ठेवा. भगवान शिवजी गेलं आणि ललितेला ललिते मला जाता येईल का आत? देवाने कोणत्याही पुरुषाला आत येण्यास मज्जाव घातलेला आहे.
आणि मी तर परात्पर पुरुष आहे, मला जायला काय हरकत आहे? त्याच्यात आणि माझ्यात भिन्नपणा आहे का? म्हणजे कृष्ण परमात्म्यात आणि भगवान शिवशंकरात भिन्नता आहे का? नाहीच ना. दोन्ही एकाचे हृदयी. जर दोन्ही एकत्र आहेत, मला जायला काय हरकत आहे? ललिता म्हणली तसा अलाउड मिळणार नाही, पहिली पावती फाडा, मग टेबलावर जाऊन बसा. मग परमात्म्याने काय केलं? अहो, परमात्म्याने परमात्म्याच्याच रूपाला भुलला आणि आपण अर्धनारी नटेश्वर गोपीचा वेश धारण केला, तरी सुद्धा देवानं ओळखलं तुम्ही माझे आराधन आहात आणि तुम्ही या वेशात यावं आणि माझ्याकडे रास क्रीडेसाठी तुम्ही याचना करावी, हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही परमपुरुष आहात, तुम्ही ब्रह्म आहात. देवानं ओळखलं की नाही? पण देवाच्या स्वरूपासाठी देवच वेडा होत असेल एवढा देखना दुसरा कुणी आहे का? नाही. एवढा प्रभू. जाऊ द्या, तो परात्पर पुरुष बोलला, त्याच्यात नवल सोडून द्या. पण सगळ्या देवांचा देव देवेंद्र म्हणजे इंद्र तुम्ही तिकडं लक्ष नेऊ नका, आपली कर्जमाफी होणार नाही. झाला, आपली सेवा संपली. मला एवढं सांगायचे, देवेंद्राची पत्नी, तिचं नाव काय? शची. हा, गाडी उशिरा सुटली का काय? देवेंद्राची पत्नी शशी काही निमित्ताने परमात्म्याच्या दर्शनाला आली आणि परमात्म्याचं ते सावळं घनश्याम सुरेख मूर्ती पाहिली आणि शचीच्या मनात आलं, नुसतं मनात आलं. शचीच्या, देवेंद्राची बायको म्हणजे इंद्राच्या बायकोच्या मनात, शचीच्या मनात आलं, असा जर जोडीदार, असा जर प्रेमी, आपल्या इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, असं तुमच्या लक्षात आलं, तेरी भी चूप मेरी भी चूप. असा जर देखना जोडीदार माझ्या आयुष्यात लाभला तर मी आयुष्य याच्यावर प्रेमच करेन. देवाने शचीचं मनोगत ओळखलं आणि तिला म्हणाले, तथास्तु, मी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझा प्रेमी म्हणून द्वापार युगात गोकुळात कृष्ण अवताराने अवताराला येतो आणि तू त्यावेळेला माझी प्रेयसी म्हणून राधा या स्वरूपाने अवताराला ये. मला असं विचारायचे, देवादिदेव भगवान महादेव ज्याच्या स्वरूपाला भुलतात, एवढा देखना, एवढंच काय, इंद्राची पत्नी शची ही त्याच्या स्वरूपावर भुलते, एवढा देखना परमात्मा, याच्यासारखा दुसरा कुणी नाही. अजूनही पुढे सांगण्यासारखा आहे. हा अनंत मोठा आहे, हा भेद शून्य रहित असा आहे, कोणत्याच भेदाने त्याला सामावलं जात नाही. मग जड जीवाचा भेद असेल, जीव जीवाचा भेद असेल, जगत जीवाचा भेद असेल, जड जगताचा भेद असेल, किंवा जीव ईश्वराचा भेद असेल, ईश्वर ईश्वराचा भेद असेल, ब्रह्म आणि माया यांचाही भेद असेल, कोणत्याच भेदाने ज्याच्या स्वरूपाची सिद्धी अमर्याद आहे असा तो एवढा प्रभू. गीतेतलं वचन त्याच्यासाठीच आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम पुढं निदानम बीजमवेयम. असा जो परमात्मा, एवढा प्रभू, आणि तो भक्तांच्या हृदयात भावाच्या आश्रयाने राहतो. सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय संपला. तो परमात्मा भक्तांच्या हृदयात राहतो. कुणाकुणाच्या भक्तांच्या हृदयात राहतो? फक्त नामनिर्देश करा. श्री संत सावता महाराज, साठविला हरी जिही हृदय मंदिरी,
दुसरे संतवर्य बिल्वमंगल, नंतरचं त्यांचं नाव आहे सुरदास, त्यांच्या हृदयात आहे. अजून जनाबाई महाराजांच्या हृदयात आहे. हृदयी बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. आणि भक्तवर्य हनुमंतराय, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेरा दाकुटी मूर्ती उभा. आपण अशा ज्यांनी हृदयात परमात्म्याला साठवलं त्यांच्या चिंतनाने आपल्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली. माऊली तुकाराम ज्ञानेश्वर वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. जय जय तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिक वरदा बोल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. काही बोलता बोलता चिंतन करता करता माझ्या काही वाचाळ दोषामुळं चुकीचं चिंतन तुमच्याकडे आलं असेल तर तेवढं सगळ्यांचं मिळून गोळा करा, मी उपारण्यात बांधून घरी नेतो, म्हणजे मला दुरुस्त करता येईल. पण जे योग्य आहे ते माझ्या श्रेष्ठ गुरुजनांचं आहे. आज मितीपर्यंत मी अनेक लोकांच्या थोरा मोठ्यांच्या कीर्तनाला साथी करता करता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे धरून या. मी काही लागलीच कीर्तनकार झालेलो नाही. अगोदर पकवाज वाजवला, अगोदर दुसऱ्याच्या मागं चाली म्हणल्या, दुसऱ्याच्या मागं काकडा हरिपाठ दुसऱ्याच्या मागं म्हणलो, जरी त्याचा चुकीचा असला तरी आपण सुधरून म्हणलो. असं अगोदर कधी कधी दुसऱ्याने चुकीचं म्हणलं आणि माझ्यावर जरी रागवला तरी ते हे सहन केलं. अगोदर पकवादाच्या वडी काढायला शिकलो, त्या वडी काढलेल्या मीच वडी काढल्यात. हे सांगायला काय हरकत आहे, तुम्हाला करता यावं म्हणून तुम्हाला सांगितलं. असं अरे कीर्तन करायलाच वडी काढायला होतं. आज उद्या म्हणाल तुम्ही महाराज भजी भाजा, जाऊ द्या. विनोदाचा भाग सोडा. गुणीजन गायक वादक अनेक थोरा मोठ्यांच्या कीर्तनात आणि ज्ञानोबारायांच्या कृपा आशीर्वादानं, माझ्या सद्गुरुनाथांच्या कृपेनं आणि माझ्या आई वडिलांच्या परमपुण्याईने मी आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मी काही मोठा कीर्तनकार नाही, मी सर्वसामान्य तुमच्यासारखाच कष्ट करणारा माणूस आहे. कीर्तन नसलं की मग मोलमजुरी आम्ही, मला काय जमीन जुमला वगैरे असं काही नाही. फक्त एक माझ्या वाडवडिलांनी आजोबा पंजोबांनी वारकरी संप्रदायाचा पायंडा आमच्यावर घालून दिला, तोच संप्रदाय फक्त जपतो आहे. संत महात्म्यांच्या वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार सद्गुरुनाथांच्या कृपेनं आणि माझ्या बुद्धीला जमेल तसं शक्यतो योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात आणि अनेक महाराष्ट्राबाहेर सुद्धा करण्याचा प्रयत्न, अतिशय सामान्य प्रयत्न करीत असतो. मी साधा वारकरी आहे, मी साधा मनुष्य आहे. माझ्याकडे काय कोणतं असं प्रगल्भ ज्ञान नाही, कोणते किती काही ग्रंथांचं वगैरे असं काही जेवढा घासून घुसून अभ्यास नाही केला. पण थोरा मोठ्यांची कीर्तनं ऐकली, त्यांच्या कीर्तनात चाली म्हणता आल्या, त्यांची काही सेवा घडली, त्या सेवेचाच परिपाक म्हणून मला खरं तर माझी इथं योग्यता नसताना या भूमीत मला कुठे गेला, ही तुम्ही सगळी आपली इथली मंडळ गेली काय, गायब झाली हे काय कुणास ठाऊक. पूर्वीच्या दोंडा महाराजांनी, मामासाहेबांनी, अजून आपल्या बोधले बाबांनी, हे जुन्या माणसांनी इथं खाली काय पुरून ठेवले का काय ते उकरून बघावं लागणार आहे. खरं सांगू का, तुमच्या चरणांवर आम्ही दुसरं काही ज्ञान सांगावं अशी आमची इच्छा नाही, पण तुम्ही ज्या ज्ञानामृताने तुष्टपुष्ट झाला त्या
ज्यांचं ज्यांचं तुम्ही सर्वज्ञ गुणीजनांचं श्रेष्ठ गुरुजनांचं ऐकत आला आहात आणि त्याद्वारा तुम्ही इथं संप्रदाय जपतात, तुम्हा सर्व भाविक प्रेमळांच्या चरणी या शंकरबुवाचा साष्टांग प्रणिपात. गुणीजनांच्या पायावर मला एकाएकी पडता येणार नाही आणि बराच उशीर उभा होतो, त्यामुळे कंबरट्याला कळ लागली म्हणून आडवं पडून घेतलं. नाही असं नाही, झालेली चिंतनाची सेवा गुणीजन गायक वादक श्रेष्ठ परमार्थाची अनुभवी मंडळी, तुम्ही सर्व गुणीजन श्रोते मंडळी, माता वर्ग असतील पुरुष वर्ग, सर्वांच्या चरणावर विनीत होतो आणि माझ्या या मोडक्या वाणीला मी इथंच पूर्णविराम देतो. बस ना, सगळ्यांना जेवायचंय. आला ना वा रूपा तुका म्हणे झाला सोपा, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. हा बोलिले कुडे वेडे वाकुडे उत्तर, नाय विचारिला अधिकार म्या महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा.